नमस्कार मित्रांनो, देशी बियाण्यांचे स्टॉल आपण भरपूर बघितले असतील, पण त्या देशी बियाण्यांचे लाईव्ह प्लांट्स हे बघा आणि त्यानंतर त्याची बिया विक्री हे पहिल्यांदाच बघतोय बारामतीच्या कृषी प्रदर्शनात. चला त्यांना भेटूया आणि जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी नमस्कार. इथं बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पाहण्यासाठी देशी वाण वेगवेगळ्या प्रकारची लागवड केलेली आहे. याच्यात हे दुधी भोपळ्याचे 22 प्रकार आहे आणि सगळेचे सगळे खाण्यासाठी आहे. त्याच्यानंतर तुम्ही गोसावळा बऱ्याच प्रकारचे बघितले असतील, पण हा जो गोसावळा आहे तो एकाच ठिकाणी 5 ते 7चा गुच्छामध्ये येणार आहे आणि सगळ्यात मोठी साईज म्हणजे त्याची ही याच्यापेक्षा मोठा होत नाही. हो, याला हजारी गोसावळं किंवा काही ठिकाणी याच्यात जी लांब साईज येते त्याला सतपुतिया म्हणतात. आता हा जो आहे तो सतपुतिया आहे. ओके. आणि हा गुच्छामध्ये येणारा गोसावळा. त्याच्यानंतर असाच येणारा दोडका पण आहे गुच्छात येणारा. एकाच ठिकाणी 5 ते 7 दोडक्यांचा गुच्छा येतो. हे असं. हो. त्याच्यानंतर हा लांब दोडका आहे. लांब दोडका ह्याच्यातला सगळ्यात मोठा म्हणजे हा मिडियम साईज 1 ते 1.5 फूट येणारा आणि हा 3 ते 4 फूट. बापरे, हा एवढा मोठा दोडका मी पहिल्यांदाच पाहिला. एक जर याचा बिया आपल्याला लावला तर परत पुढच्या वेळेला आपल्याला दुसरीकडनं बियाणं आणायची गरज नाही. त्याच्यामध्ये जवळपास 60 ते 70 ग्राम बी तयार होतं एका ह्याच्यामध्ये. आणि सहजासहजी फळमाशी वगैरे जरी चावली तर ह्याच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते, त्यामुळे तो दोडका वाकडा होतो पण पूर्ण खराब होत नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे खूपच सुंदर. एवढ्या व्हरायटीज आणि ॲक्च्युली लाईव्ह मी पहिल्यांदाच बघतोय, कारण बिया विकणारे खूप आहेत पण प्रात्यक्षिक असं कट करणारे कोणी नाहीत. पहिलं 50 प्रकारच्या टोमॅटोच्या व्हरायटीज. प्रत्येक टोमॅटोची चव वेगळी आहे, साईज वेगळी, कलर वेगळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला सहजासहजी कुठल्या रोगाला बळी पडत नाही. हा साईज पण केवढं सुंदर आहे. हा मोठा वांग्यासारखं दिसतं. वांग्यासारखं दिसतं. पिवळा लांब येणारा येलो पिवळा चेरी. गेट्सचा वापर करावा. एकाच गेट समोर गर्दी करू नये. अफाट. काशी टोमॅटो, काळा टोमॅटो. ऑनलाईन तिकीट घेणाऱ्यांसाठी काळा टोमॅटो. तुम्हाला म्हणलं ना जगातला सगळ्यात छोटा टोमॅटो. जगातला जगातला सगळ्यात छोटा टोमॅटो. भेदरांहून छोटा आहे. भेदर जे म्हणतात छोटा त्याहून छोटा. आणि भेदर 5चा झुमका लागतो. याला 20 ते 25चा झुमका लागतो. हो, असं वेलीसारखा. ऍग्रिकल्चरल चव बघू शकतो. वाढते ना तसा हा टोमॅटो पण वाढतो. याच्यापेक्षा मोठा होतो. सर्व 300 ग्राम पर्यंत. हे पण काशी टोमॅटो सारखं. फोटो आता येलो. गर्दी करू नये. आतमध्ये जागोजागी बापरे, फोटोसाठीचे छान स्पॉट केलेले आहेत. हे मका आहे आणि ही लाल. हे दोन्ही पण पारंपरिक वाण आहे. दोन्हीची ही 120 दिवसानंतर तयार होते, ही 90 दिवसात तयार होते. त्याच्यामध्ये 350% अँटीऑक्सिडंटचं प्रमाण असतं, त्यामुळे हे 3 सीझनमध्ये घेता येईल. ओके. एक विनंती आहे सगळ्या शेतकरी बांधवांना, तुमच्याकडे जर काय देशी वाण असतील वेगळं काहीतरी तर ते आपल्या स्टेट बँकेमध्ये जर तुम्ही दिलं तर त्या बदल्यात आपल्याकडलं कुठलंही बियाणं तुम्हाला मोफत मिळेल. ओके. म्हणजे ही शेतकऱ्यांची बियाणे बँक आहे, हे शेतकऱ्यांसाठीच आहे. आमच्याकडे ज्या उपलब्ध गावरान व्हरायटी आहे त्याच्यापेक्षा जर वेगळं तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही एक्सचेंज करू शकता फ्रीमध्ये. याच्यासाठी संपर्क नंबर आहे 976 776 74 99.